स्टार्ट केला होता आपण किंगडम प्लांटिंग. प्लांटचे क्लासिफिकेशन बघितलं, प्लांटचे क्लासिफिकेशन बघितलं, क्रिप्टोगॅम्स बघितला, क्रिप्टोगॅम्स आणि फिनोगॅम्स, त्यामधला आपण क्रिप्टोगॅम्स स्टार्ट केला होता. या आधीच्या पार्टमध्ये आपण क्रिप्टोगॅम्स, अल्गी म्हणजे कॅलोफाइट्स, नंतर क्लासिफिकेशन बघितलं अल्गीचं. आता अल्गीचे टाईप आणि अल्गी काय आहे आणि अल्गी कशी असते, कोणकोणते टाईप्स आहेत ते स्टार्ट करायचं आहे. या आधीच्या प्रिव्हियस पार्टमध्ये आपण खूप काही स्टार्ट केलेले आहे, ते बघून हा टॉपिक समजून घ्यायचा. अल्गी अल्गी बघितला होता, तर अल्गीचा स्टडी करायचा आहे. अल्गीचा स्टडी करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे, अल्गीचा स्टडी म्हणजे फायटोलॉजी. स्टडी ऑफ अल्गी इज कॉल्ड एज फायटोलॉजी. आणि जो फादर ऑफ फायटोलॉजी आहे, फादर ऑफ फायटोलॉजी फ्रिच इज फादर ऑफ फायटोलॉजी. आणि जो इंडियन फादर ऑफ फायटोलॉजी आहे, इंडियन फादर ऑफ फायटोलॉजी एम.ओ.पी. लेंगर, एम.ओ.पी. लँगर. अल्गी अल्गी ही जी टर्म आहे, अल्गी जी ही टर्म आहे ती लिनियसने दिली होती. अल्गी अल्गी टर्म अल्गी गिवन बाय लिनियस. आणि जो काही अल्गी आहे तो नॉन इब्रिओफाइट्स आहे. नॉन इब्रिओफाइट्स आहे म्हणजे अल्गीमध्ये एम्ब्रियो तयार होणार नाही, अल्गीमध्ये एम्ब्रियो तयार होणार नाही. आणि अल्गी मेनली थ्री टाइप ऑफ क्लास आहेत अल्गीमध्ये. कोणकोणते क्लास आहेत? क्लास फर्स्ट क्लास क्लोरोफाइसिन. क्लोरोफाइसिनला आपण ग्रीन अल्गी म्हणतो. क्लोरोफाइसिन इज also called as green algae. Second one is class Pheophysin. Pheophysin is also called as brown algae. Pheophysin is also called as brown algae. Third one is class Rhodophysin. Class Rhodophysin is also called as red algae. स्टार्ट करायचा आहे एक एक क्लास आपल्याला पूर्ण त्या क्लासच्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर स्टार्ट करायचा आहे क्लास क्लोरोफाइसिन. क्लास क्लोरोफाइसिन is also called as green algae. Class Chlorophysin is green grass due to the presence of chlorophyll A and chlorophyll B pigment present in the chloroplast. Green grass due to the presence of chlorophyll A and B in chloroplast. ग्रीन अलगी ग्रीन ग्रास आहे कारण त्यामध्ये त्या क्लोरोप्लास्टमध्ये त्या अलगीच्या क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी पिगमेंट आहे.
Chloroplast may be chloroplast discoid असू शकतो, प्लेट लाइक असू शकतो, टॉप शेप असू शकतो. क्लोरोप्लास्ट कोनिकल असू शकतो. कोनिकल क्लोरोप्लास्ट वॉलवॉक्स मध्ये दिसून येते. क्लोरोप्लास्ट स्पायरल असू शकतो. various type of chloroplast present in the leaf. वेगवेगळ्या टाइपचे क्लोरोप्लास्ट असू शकतात, वेगवेगळ्या शेपचे क्लोरोप्लास्ट असू शकतात. क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी यामुळे क्लोरोपायसीला ग्रीन कलर आलेला आहे, ग्रीन ग्रास कलर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. सेल वॉल, क्लोरोपायसीस सेल वॉल हे सेल्युलोज पासून बनते. क्लोरोपायसीस सेल वॉल सेल्युलोज पासून बनते. सेल वॉल by cellulose. सेल वॉल सेल्युलोज पासून बनते. क्लोरोपायसीस जो काही मोटाईल सेल जो असतो, क्लोरोपायसीस मध्ये जो काही मोटाईल सेल असतो तो मोटाईल सेल 2 to 8 एपिकल फ्लॅजेला कंटेन करतो. 2 to 8 एपिकल फ्लॅजेला कंटेन करतो. The motile cell contain 2 to 8 apical flagella. Flagella is help to the motile cell. कशासाठी? तर लोकोमोशन करण्यासाठी, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाण्यासाठी, त्यासाठी फ्लॅजेला हे वर्क करतात. आणि हॅबिटेट क्लोरोपायसीस जर आपण हॅबिटेट बघितले तर क्लोरोपायसीसचे हॅबिटेट फ्रेश आणि मराईन वॉटर मध्ये दिसून येतात. क्लोरोपायसीस म्हणजे ग्रीन अल्गी हे मराईन वॉटर मध्ये पण दिसून येते आणि फ्रेश वॉटर मध्ये पण दिसून येते. हॅबिटेट असतील मराईन and fresh water. Marine and fresh water. Marine and fresh water मध्ये ग्रीन अल्गी दिसून येणार. ग्रीन अल्गी जिथे राहते तिथे त्या डेव्हलपमेंट करते. आणि प्लांट बॉडी क्लोरोपायसीसची प्लांट बॉडी युनिसेल्युलर असू शकते, मल्टीसेल्युलर पण आहे, फिलामेंटस आहे, कोनिकल आहे. कोनिकल कशामध्ये आहे? ते कोनिकल वॉलवॉक्स मध्ये आहे. प्लांट बॉडी कशी आहे? प्लांट बॉडी युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, फिलामेंटस कशी आहे? कोनिकल आहे. कोनिकल वॉलवॉक्स मध्ये दिसून येते. आणि रिप्रोडक्शन क्लोरोपायसीस मध्ये रिप्रोडक्शन 3 टाइपचे रिप्रोडक्शन. फर्स्ट वन इज वेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, सेकंड वन इज asexual reproduction, third one is sexual reproduction. कोणते reproduction?
primitive, asexual, and sexual. Vegetative, asexual, and sexual. Vegetative reproduction is takes place by the fragmentation. Vegetative reproduction is takes place by fragmentation or formation of different type of spore. Different type चे स्पोर फॉर्म करून पण रिप्रोडक्शन करू शकते, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन करू शकते आणि फ्रॅगमेंटेशन करून ही रिप्रोड्यूस होऊ शकते. फ्रॅगमेंटेशन आणि प्रोड्यूस different types of spore. Different types of spore. Asexual reproduction. Asexual reproduction हे फ्लॅजेलेटेड झूस्पोर मुळे होते आणि ते फ्लॅजेलेटेड झूस्पोर झूस्पोरेंजियामध्ये तयार होतात. Reproduction, asexual reproduction is by flagellated zoospore. Flagellated zoospore produce inside the zoosporangia. Flagellated zoospore produce inside the sporangia. Asexual reproduction by flagellated zoospore produce inside zoosporangia. Sexual reproduction. Sexual reproduction तीन टाइपचे रिप्रोडक्शन होते. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन डिफरंट टाइपचे सेक्स, दोन डिफरंट टाइपचे गमेट फ्यूज होतात, फर्टिलायझेशन करतात, जे मेल आणि फिमेल दोन्हीही हॅप्लॉइड इन नेचर असतात. दोन्हीही हॅप्लॉइड इन नेचर असतात. रिप्रोडक्शन करून फर्टिलायझेशन होते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि तो झायगोट डिप्लॉइड इन नेचर असतो. मेल आणि फिमेल फ्यूज होऊन झायगोट तयार होतात. फर्टिलायझेशन होते, झायगोट तयार होते. ते जे झायगोट आहे ते डिप्लॉइड इन नेचर असते. थ्री टाइप्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. Sexual reproduction. First type, isogamy. Anisogamy. Third one is oogamy. Isogamy मध्ये सेम गमीट जे मॉर्फोलॉजिकली सेम आहे, स्ट्रक्चर सेम आहे, त्यांचं मॉर्फोलॉजिकली सेम आहे, अशा गमीट मध्ये जे फर्टिलाइज झालं त्या तशा टाईपला आपण आयसोगॅमी म्हणू. आयसो म्हणजे सेम म्हणजे गमीट कसे असतील, सेम असतील मॉर्फोलॉजिकली. ॲनिसोगॅमी, ॲनिसो म्हणजे डिफरंट आहे. डिफरंट गमीट्स मध्ये जे फ्युजन होईल त्याला आपण ॲनिसोगॅमी म्हणतो. म्हणजे एक लहान असणार तर एक स्मॉल असणार, एक स्मॉल असणार तर एक मोठा असणार, बरोबर आहे. उगॅमस टाइपचे जे रिप्रोडक्शन आहे, जो फिमेल लार्ज नॉन मोटाईल सेल जो असतो, फिमेल लार्ज नॉन मोटाईल सेल आणि मेल मोटाईल आणि स्मॉल असतो. फिमेल लार्ज असतो, नॉन मोटाईल असतो. मेल स्मॉल असतो, मोटाईल असतो. अशा टाइपचे जे रिप्रोडक्शन होते
त्या रिप्रोडक्शनला आपण टू गॅमस टाइप ऑफ रिप्रोडक्शन म्हणतो. क्लोरोफायसीचे एक्झाम्पल काही तसे ध्यानात राहतील नाही, तसे लक्षात राहतील नाही. एक्झाम्पल ध्यानात कसे ठेवायचे, एक्झाम्पल लक्षात काय ठेवायचे, एक्झाम्पल लर्न कसे करायचे. तर एक ट्रिक आहे आपल्याजवळ, क्लोरोफायसीचे एक्झाम्पल बघणार आहे. तर CCSUV CCSUV काय म्हटलं, CCSUV C for Chlamydomonas, दूसरा वाला C प्यारा, S for Pyrrhogyra, U for Ulothrix, and V for Volvox. CCSUV, C for Chlamydomonas, C for another C for Cara, S for Pyrrhogyra, U for Ulothrix, and V for Volvox. तर नेक्स्ट बघायचं आहे, हा क्लिअर झाला. लास्ट क्लोरोफायसी बघितला म्हणजे ग्रीनरी बघितली, ग्रीन ग्रास आहे रिप्रेझेंटेशन ए एंड क्लोरोफिल में क्लोरोफायसी. आता आपल्याला स्टार्ट करायचा आहे सेकंड क्लास, सेकंड टाइप ऑफ अल्गी, फिओपायसी. फिओपायसी म्हणजे राहुल अल्गी, म्हणजे ब्राउन अल्गी. फिओपायसी कंटेन करते क्लोरोफिल ए सी, क्लोरोफिल ए एंड क्लोरोफिल सी, कॅरोटीनॉइड्स आणि झॅंथोफिल. क्लोरोफिल ए एंड सी, क्लोरोफिल ए एंड क्लोरोफिल सी, कॅरोटीनॉइड्स एंड झॅंथोफिल कंटेन करते त्या फिओपायसीच्या क्लोरोप्लास्टमध्ये. They contain chlorophyll A and C, carotenoids, xanthophyll. Phiophyceae contain करते chlorophyll A and chlorophyll C, carotenoids, xanthophyll. जो काही फिओपायसीचा जो काही कलर रेंज आहे, कलर रेंज from olive green to brown. कलर रेंज कसा आहे, ऑलिव्ह ग्रीन टू ब्राउन आहे, ऑलिव्ह ग्रीन टू ब्राउन अशा एवढा मधला, या एवढा रेंज मधला कलर आहे, म्हणून याला आपण ब्राउन अल्गी म्हणतो. आणि ब्राउन अल्गी का बरं म्हणतो, ब्राउन कलरची आहे म्हणून. आणि जो काही ब्राउन कलर आहे, ब्राउन कलर इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ फ्युकोझॅन्थिन. ब्राउन कलर due to the presence of फ्युकोझॅन्थिन. फ्युकोझॅन्थिनच्या प्रेझेन्स मुळे ब्राउन अल्गीला ब्राउन कलर आला. जो काही कलर असतो अल्गीचा, तो अल्गीचा कलर
डिपेंड करते अमाउंट ऑफ झॅन्थोफिल पिगमेंट किती आहे त्यावर अल्गीचा कलर डिपेंड असतो. कलर is depend upon amount of xanthophyll present in the कलर हा xanthophyll पिगमेंटचे किती अमाउंट आहे त्यावर डिपेंड आहे. आणि फिओपायसिन म्हणजे ब्राउन अल्गीचे हॅबिटेट मराइन मध्ये आहे. मोस्टली इन मराइन हॅबिटेट कसा आहे मोस्टली इन मराइन अँड रेअरली इन फ्रेश वॉटर. हॅबिटेट मोस्टली इन मराइन and rarely fresh water. मराठीमध्ये जास्तीत जास्त ही फ्यूपायसी आढळते म्हणजे क्लास फ्यूपायसी आढळते म्हणजे ब्राउन अल्गी आढळते मोस्टली मराठीमध्ये आणि रिअरली फ्रेश वॉटर मध्ये. आणि जो काही स्टोअर फूड आहे फ्यूपायसी मधलं स्टोअर फूड आहे स्टोअर फूड स्टोअर फूड आहे मॅनिटॉल and laminarin. Mannitol and laminarin. मॅनिटॉल आणि लॅमिनारिन स्टोअर फूड आहे. लक्षात राहा कधी कधी कन्फ्युजन होते. जर लक्षात ठेवायचं तर हा क्लास आहे. या क्लास मध्ये कोका कोला टाका. कोका कोला टाका. कोका कोलाचा कलर ब्राउन कलरचा आहे. कोको कोला म्हणजे आपण ब्राउन आणि बद्दल बघत आहे. कोको कोला ब्राउन कलरचा आहे. कोको कोला आपण एमएल मध्ये बघतो. एमएल मध्ये कोको कोला ब्राउन आहे आणि जो कोको कोला आहे हा सुद्धा आपण एमएल मध्ये घेतला. M for mannitol and L for laminarin. M for mannitol and L for laminarin. Clear? Same wall. Pure cell wall. Cell wall जी काही इनर सेल वॉल आहे इनर सेल वॉल ही सेल्युलोज पासून बनते आणि जी काही आउटर सेल वॉल आहे जे आउटर सेल वॉल ते अल्जिन पासून बनते. इनर सेल वॉल cellulose and outer algae. Inner cellulose आणि outer algae पासून बनते. प्लांट बॉडी कशी आहे सेल वॉल बघितलं स्टोअर बघितलं ऍसिड कलरचे कलर बघितला क्लोरोफिल पिगमेंट बघितलं प्लांट बॉडी बघितलं. प्लांट बॉडी कशी आहे प्लांट बॉडी अशी सपोज अशी प्लांट बॉडी आहे याला आपण वोल्टास म्हणतो. सिंपल आहे फिलामेंटस प्लांट बॉडी वोल्टास जो की होल्ड करतो एखाद्या सबस्ट्रॅटम वर त्या प्लांटला. हा प्लांट आहे हा सबस्ट्रॅटम आहे हा होल्ड फास्ट आहे हा होल्ड फास्ट त्या सबस्ट्रॅटम त्या प्लांटला एखाद्या सबस्ट्रॅटम वर अटॅचमेंट देण्याचं काम करतो म्हणजे फिक्सेशन करतो त्या प्लांटचं. या हा जो पार्ट आहे या पार्टला आपण टाइप म्हणतो. जो काही
फोटोसिंथेटिक लिफी लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे. हा जो लिफी लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे त्याला फ्रॉन म्हणतो. फ्रॉन होल्ड करते आणि हुक सारखं काम करते. हुक लाईक काम करते. हुक नाही आहे पण हुक लाईक काम करते. स्टिप आहे. फ्रॉन आहे. फ्रॉन काय फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे. लिफी लाईक फोटोसिंथेटिक ऑर्गन आहे त्याला आपण फ्रॉन म्हणतो. बरोबर आहे. रिप्रोडक्शन three types of reproduction: vegetative reproduction, asexual reproduction, sexual reproduction. झालं. जे काही व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते फ्रॅगमेंटेशन नुसार होणार. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन asexual and sexual. Vegetative fragmentation होणार. फ्रॅगमेंटेशन करणार. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन मध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये फ्रॅगमेंटेशन होणार. asexual reproduction मध्ये बायफ्लॅजेलेटेड झूस्पोर. asexual reproduction कशामध्ये होणार? बायफ्लॅजेलेटेड झूस्पोर आहे तर कसे आहेत? बायफ्लॅजेलेटेड आहे. झूस्पोर हे असतात. झूस्पोर मोटाईल असतात आणि जे काही ॲप्लॅनोस्पोर असतात, ॲप्लॅनोस्पोर नॉन मोटाईल असतात. झूस्पोर मोटाईल असतात बिकॉज ऑफ देअर इज प्रेझेन्स ऑफ फ्लॅजेला. ॲप्लॅनोस्पोर नॉन मोटाईल असतात बिकॉज ऑफ देअर इज absence of flagella. Sexual reproduction isogamous type, anisogamous type and oogamous type. रिप्रोडक्शन बघितलं व्हेजिटेटिव्ह फ्रॅगमेंटेशन नुसार होते. asexual बायफ्लॅजेलेटेड झूस्पोर नुसार होते. सेक्शुअल रिप्रोडक्शन थ्री टाइपचे होते. आयसोगॅमी, एनिसोगॅमी आणि oogammy. एक्झाम्पल बघायचे आहे. थिओपायसिस म्हणजे ब्राउन लीफचे एक्झाम्पल बघायचे आहे. तर एक्झाम्पल कसे लक्षात ठेवायचे? देखो सब एक लायन. देखो सब एक लायन. देखो सब एक लायन. देखो सब एक लायन. डी फॉर डिप्टियोटा. डिप्टियोटा, डी फॉर डिप्टियोटा. एस फॉर sargassum. Sargassum is alga but macroscopic huge. Sargassum algae आहे पण मॅक्रोस्कोपिक आहे, ह्यूज आहे. अबाउट 60 मीटर हा सीवीड मध्ये पसरलेला असतो. ई फॉर एक्टोकार्पस. E for ectocarpus and L for जे काही sargassum आहे. दोघे sargassum हा फूड म्हणून सुद्धा यूज करतात. इकॉनॉमिकल इम्पॉर्टंट sargassum is used as a food. आणि L for laminaria. Laminaria is used for hydrochlorides म्हणजे
वॉटर होल्ड करून ठेवते. हायड्रोक्लोराईड वॉटर ऍब्सॉर्ब करून ठेवतो, होल्ड करून ठेवतो वॉटरला. त्याला सारख्या फूड म्हणून यूज करतात. लॅमिना एरिया हायड्रोक्लोराईड म्हणून. सॉइल इरोजन होणे रे. लॅमिना एरिया वॉटर होल्ड करून ठेवते. हाय फ्लोरोफायसी आधी बघितला फ्लोरोफायसी आता स्टार्ट करायचं आहे रोडोफायसी. Rhodophycetes is also called as Rhodophycetes is also called as red algae. Last type algae Rhodophycetes रेड कलरचे आहे, रेड algae आहे. तर हा रेड कलर आला कुठून? रेड कलर कोणी दिला? तर रेड कलर due to the presence of R-phycoerythrin pigment present inside the chloroplast. हा रेड कलर कुठून आला? रेड कलर आला रेड कलर due to presence of R phycoerythrin. रेड कलर हा phycoerythrin मुळे रोडोफायसीला आला. रोडोफायसीला आला म्हणजे त्याला आपण रोडोफायसी also called as रेड algae. बरोबर आहे? क्लियर? रोडोफायसी हॅबिटेट रोडोफायसी हे मोस्टली मराईन एरियाज मध्ये दिसते, मराईन मध्ये दिसते, सी मध्ये दिसते, खाऱ्या पाण्यात दिसते. हॅबिटेट कसं आहे? मराईन हॅबिटेट मराईन आहे. स्टोर फूड फ्लोरिडीन स्टार्च म्हणून स्टोर फूड करते, फूड स्टोर करते. फ्लोरिडीन स्टार्च स्टोर फूड कसं आहे? फ्लोरिडीन स्टार्च as a store food म्हणून फ्लोरिडीन स्टार्च स्टोर असते. आणि जे काही रोडोफायसी आहे हे रोडोफायसी जो काही ओशियन असतो, जो काही सी आहे, जे काही खऱ्या पाण्याचे जे काही स्रोत आहे तिथं हा वॉटरच्या सरफेसवरही दिसून येतो. जिथं वेल लाइटेड रिजन आहे, वेल लाइटेड रिजन आहे म्हणजे जिथं पुरेपूर लाईट तिथं जिथं पोहोचतो तिथं हे रोडोफायसी आढळून येते, दिसून येते. रोडोफायसी located in well lighted region on the surface of water. आणि रोडोफायसी डेप्थ मध्ये पण दिसून येते, ओशियनच्या डेप्थ मध्ये पण दिसून येते, जिथं रिलेटिव्हली लिटल लाईट पेनिट्रेट होते, जिथं की कमीत कमी प्रमाणात लाईट येते, पण लाईट येतो. लाईट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस. जे काही प्लांटचं फूड तयार होते ते म्हणजे फूड तयार होण्यासाठी त्याची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला फोटोसिंथेसिस म्हणतात. तर फोटोसिंथेसिस located in well lighted region in ocean
ocean. On the surface of water. It also located. It also located in depth in located depth in ocean. Where relatively where relatively little light penetrates. जिथं कमीत कमी लाईट मिळते, जिथे कमीत कमी लाईट पेनिट्रेट करते अशा ठिकाणी रोडोफायसी दिसून येते. तर रिप्रोडक्शन रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन नुसार व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशन मुळे होते. असेक्सुअल रिप्रोडक्शन नॉन मोटाइल स्पोर asexual non-motile spores म्हणजे ॲप्लॅनोस्पोर जो की नॉन मोटाइल असतो. थर्ड सेक्शुअल रिप्रोडक्शन by non-motile gametes and oogamous types. कसं होते रिप्रोडक्शन ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन non-motile gametes आणि oogamous types. oogamous types रिप्रोडक्शन होते किंवा non-motile gametes मध्ये रिप्रोडक्शन होते. Example PGPG example PGPG